नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सराईत गुंडांची दहशत पुन्हा समोर आली आहे। जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे याच दोनही आरोपींनी एका दिवसापूर्वी मोमीनपुरा चौकातील मारहाण प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती। आता दुसरं प्रकरण समोर आल्यानं तहसील पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा एकत्रित तपास करत आहेत। प्राप्त माहितीनुसार जखमी जुनैद अन्सारी हा आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता। त्यावेळी शाहरुख शाह आणि सोहेल उर्फ सांगा यांच्यासोबत दुचाकीवरून जुना वाद उफाळून आला। वादाचं रूपांतर शिवीगाळीत झालं आणि त्यानंतर सोहेलने चाकू काढून जुनैदवर हल्ला केला। या हल्ल्यात जुनैदच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली। त्याला तातडीनं मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार करण्यात आले। घटनेनंतर तहसील पोलिसांनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। तपासादरम्यान दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं असून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे याच आरोपींनी एक दिवसापूर्वी मोमीनपुरा चौकात रस्त्यावरून वाहन हटवण्याच्या किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन साथीदारासह 2 तरुणांवर हल्ला केला होता। त्या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली होती। आता समोर आलेल्या नव्या तक्रारीनंतर तहसील पोलीस दोन्ही घटनांचा परस्पर संबंध तपासत आहेत।